आणि आता बातमी आहे प्रो दहीहंडीची। प्रो कबड्डी आणि IPL क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे खेळाडूंना विकत घेतलं जातं त्याचप्रमाणे आता गोविंदा पथकं देखील विकत घेतली जाणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पूर्वेश सरनाईक यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। दहीहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत 32 संघांनी प्रो दहीहंडीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्यातील 16 संघांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना फ्रँचायझी ओनर देण्यात येणार आहे। ही स्पर्धा दहीहंडीच्या दिवशी मुंबईच्या वरळी दोम या ठिकाणी होणार असून प्रत्येक संघामध्ये 200हून अधिक गोविंदांचा सहभाग असणार आहे। ह्या वर्षापासून 16 फ्रँचायझी ह्या वर्षी प्रो गोविंदामध्ये इंट्रोड्यूस केले जातात। पूर्वेश प्रताप सरनाईक, कशा प्रकारची प्रो गोविंदाची तयारी चालली आहे काय सांगा? गेल्या अनेक वर्षापासून एक स्वप्न पाहिलं होतं की आमचा जो गोविंद आहे त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी। ज्या पद्धतीनं IPL मध्ये क्रिकेटचे प्लेयर्स असतात किंवा कबड्डीमधले जे कबड्डीचे खेळाडू असतात त्यांची एक वेगळी ओळख ह्या देशामध्ये झालेली आहे। एक अगदी प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये ह्या खेळांना एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि ते सगळं पाहून तिथनंच काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आम्ही प्रो गोविंदाची निर्मिती केली आणि प्रो गोविंदाच्या माध्यमातून जो अनेक वर्षापासून गोविंदा जो मातीत खेळत होता, रस्त्यावर उतरून हे दहीहंडीचे थर रचत होता, अशा गोविंदाला आता एका इंडोर स्टेडियममध्ये गोविंदा खेळता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रो गोविंदाचं आयोजन केलेलं आहे। तर यामध्ये कोणकोणते कलाकार येणारे आहेत आणि बक्षिसाचं स्वरूप काय असेल? बक्षीस आणि ह्याच्याबद्दल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण चर्चा करणारच आहोत, परंतु अनेक कलाकारांना मराठी सिनेमा इंडस्ट्रीपासून असो किंवा हिंदी सिनेमा इंडस्ट्रीचे अनेक कलाकारांना आणि स्पोर्ट्स म्हणजे शेवटी हा स्पोर्ट्स आहे, फक्त बॉलिवूड किंवा मराठी फिल्मच्या सेलिब्रिटीजला न आमंत्रण देता आम्ही काही क्रिकेटर्सला सुद्धा आमंत्रण देणार आहोत। अनेक अशा कलाकारांना आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।